हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या पौर्णिमेला माघ पौर्णिमा व्रत पाळले जाते। 2024 मध्ये हे व्रत 24 फेब्रुवारीला पाळले जाणार आहे। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते। या दिवशी जो कोणी श्रीहरीची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी आणि यश टिकून राहते असे म्हणतात। याशिवाय त्याला माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो। याशिवाय माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे देखील खूप शुभ आहे। माघ एकादशीच्या दिवशी काही गोष्टींचे दान केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते। तसेच मनुष्याला त्याच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते। आता जाणून घेऊया माघ पौर्णिमेच्या दिवशी शुभ फळ मिळवण्यासाठी कोणते उपाय केले जातात। माघ पौर्णिमा पूजा शुभ मुहूर्त। हिंदू पंचांगाप्रमाणे माघ पौर्णिमा तिथी 23 फेब्रुवारी 2024 रोजी 3:36 आरंभ होत आहे। तिथी समाप्ती 24 फेब्रुवारी संध्याकाळी 6:03 होईल। माघ पौर्णिमा व्रत 24 फेब्रुवारी रोजी ठेवले जाईल। याशिवाय माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 5:11 ते 6:02 या वेळेत कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे देखील खूप शुभ राहील। हे व्यक्तीला त्याच्या सर्व पापांपासून मुक्त करेल। माघ पौर्णिमा चमत्कारी उपाय। माघ पौर्णिमेच्या दिवशी व्रत पाळण्यासोबतच चंद्रदेवाची पूजा करणेही शुभ आहे। या दिवशी चंद्रदेवाच्या मंत्रांचा जप करा, यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल। तसेच कुटुंबात सुख समृद्धी शांती नांदेल। माघ पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही। तसेच व्यवसायात समृद्धी येते। देवी लक्ष्मी आणि शुक्र यांना प्रसन्न करण्यासाठी माघ पौर्णिमेच्या दिवशी त्यांना पांढरी वस्तू अर्पण करा। यामुळे जीवनातील पैशाच्या सर्व समस्या कमी होतील। तसेच जीवनात यशाच्या नवीन संधी उपलब्ध होतील। धार्मिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी देवदर्शनासाठी पृथ्वीवर येतात। त्यामुळे या दिवशी जो कोणी त्यांची पूजा करतो किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। त्यामुळे या दिवशी मनुष्य जे काही मागतो ते त्याला मिळते। पौर्णिमेच्या दिवशी दान करण्याचेही खूप महत्त्व आहे। या दिवशी जो कोणी गरजूंना दान करतो त्याची पापांपासून मुक्ती होते अशी मान्यता आहे। माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान दान याला विशेष महत्त्व आहे। दुसरीकडे कुंडलीत पितृदोष असल्यास काळ्या तिळाशी संबंधित काही उपाय केल्यास हा दोष दूर होऊ शकतो। माघ पौर्णिमेच्या दिवशी पितृतर्पण अवश्य करा। या दिवशी देवाला तीळ अर्पण करावेत। 24 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा व्रत पाळण्यात येणार आहे। या दिवशी स्नान दान आणि नामजप यांचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी पवित्र नदी स्नान करून एखाद्या गरीब व्यक्तीला तीळदान केल्यास घरात सुख समृद्धी वाढते आणि वैवाहिक जीवन सुखी होते। पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान शिव यांची पूजा करावी। यासोबतच पत्रिकेत पितृदोष असेल तर तिळाशी संबंधित काही उपाय केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि कुटुंबात सुखाचा आशीर्वाद मिळतो। काळ्या तिळाशी संबंधित या उपायाने पितृदोष होईल दूर। माघ पौर्णिमेला काळे तीळ आणि जव पाण्यात मिसळून पितरांचे नाम घेताना पितरांना अर्पण केल्यास पितृदोष दूर होतो। माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराला काळे तीळ अर्पण केल्यास पितृदोषही दूर होतो। माघ पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या मंत्रांचा जप करताना काळ्या तिळाने हवन करा। एखाद्या गरजू व्यक्तीला काळ्या तिळाचे लाडू दान करा। यामुळे घरात सुख समृद्धी वाढते आणि सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते। पौर्णिमा तिथी कधी सुरू होते। माघ महिन्याची पौर्णिमा तिथी 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:54 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:23 समाप्त होणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार माघ पौर्णिमेचे व्रत 24 फेब्रुवारीलाच पाळले जाणार आहे। पौर्णिमेच्या दिवशी हे विशेष उपाय करा। ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांना माघी पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान करणे शक्य नसेल त्यांनी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे। जे घरी गंगेत खऱ्या मनाने स्नान करतात त्यांना सौभाग्य प्राप्त होते। शास्त्रानुसार माघी पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात गंगाजलचे काही थेंब काळे तीळ टाकून स्नान केल्यास आत्म्याला पुण्य प्राप्त होते। अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा।